बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापुरातील दिव्यांगांचे उदरनिर्वाह भत्ता पुनश्च चालू करून थकीत उदरनिर्वाह भत्ता लाभ मिळावा या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने महापालिका आवारात आंदोलन करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकामधील कामगार कल्याण कार्यालयाकडून सर्व दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता 1000 रुपये लाभ देण्यात येत आहे। दरम्यान हा उदरनिर्वाह भत्ता बंद करण्यात आला असून तो उदरनिर्वाह भत्ता सुरू करावा अशी मागणी यावेळी दिव्यांग बांधवांनी केली आहे। यावेळी संघटनेच्या दिव्यांग बांधवांनी आपली व्यथा लोकप्रधान न्यूज चॅनल समोर मांडली आहे। बंद केल्यामुळे आम्ही सर्व योजना आहेत, शासन सरकारी योजना आहे। तर हे ह्या योजनेपैकी ह्या 5 योजनांपैकी एकच योजनेचा लाभ घेता येतात। तर शासनाने काय म्हणलं तर यापैकी कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही। तर ह्या ज्या आपले महापालिकेचं जे स्थानिक उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून अपंगांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये दिले जातात। तर त्या 1000 रुपये बंद केले, चुकीच्या धोरणामुळे बंद झालेलं आहे। नमस्कार, मी वासुदेव होनकोंबे। आज आमच्या महानगरपालिकेकडून कामगार कल्याण आयुक्त यांच्याकडून आम्हाला जे महिन्याला मानधन मिळत होतं उदरनिर्वाह भत्ता म्हणून, तो हा बंद झालेला आहे। त्याबद्दल आम्ही इथं सर्वजण दिव्यांग बंधू निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर हा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे 778 लोकांचा आमचं पेन्शन बंद केलेले आहे, ही चुकीची पद्धत आहे। ह्यांनी मान्य तहसीलदार मध्य यांच्या सांगण्यावरून त्यांच्या लिस्टवर नुसार हा आमचा निधी बंद करण्यात आलेला आहे। आणि ते म्हणतात की संजय गांधी निराधार श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या व्यक्तींना हा लाभ घेता येत नाही। परंतु हा जो निधी आम्हाला महानगरपालिकेचा निधी मिळतो, महानगरपालिकेच्या वार्षिक बजेटमधून शेष निधी जो शिल्लक असतो त्याच्यातून 5% निधी हा आम्हाला मिळत असतो। तर संजय गांधी हा केंद्र शासन यांच्याकडून आम्हाला निधी मिळतो आहे। तर ह्याचा त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना त्या महानगरपालिका कडून हा आमचा निधी बंद झालेला आहे आणि पुनश्च हा निधी आमचा चालू व्हावा याकरता आम्ही सर्वजण एकत्रित इथं जमलेलो आहोत। आणि आमच्या निवेदनाची दखल घेऊन माननीय आयुक्त साहेब यांनी आमचे पुनश्च सर्व निधी जो आहे तटलेला जो आहे निधी तो ताबडतोब मिळावा आणि ज्याचे बंद केलेले आहेत त्यांची पण अनुदान पुनश्च चालू व्हावं याकरता आम्ही या निवेदनाद्वारे 7 दिवसाची त्यांना मुदत देत आहोत। 7 दिवसामध्ये जर आमच्या प्रत्येक दिव्यांगाच्या खात्यावर अनुदान नाही पडलं तर पुढील 7 दिवसात आम्ही त्यांच्या आयुक्त गेटसमोर थाळी आंदोलन छेडणार आहोत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।